हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकोनी दी हरी. संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ. पंढरीचा वार करी, वारी चुकोनी दी हरी. चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेचे दान. पंढरीचा वार करी, वारी चुकोनी दी हरी. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडणम मंडणाणाम. तरुण तुलसीमाला कंधरम कैंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलै चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, स्वामी तुकया यावरी न करावा अवहेर, यावरी न करावा अवहेर, यावरी न करावा अवहेर. संपाद्य ज्ञानैंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं, नमामि जोगम शिरसा गुरुंतम. मस्तक माझा पायावरी, या वार करी संतांच्या. हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकोनी दी हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथ्यातील सर्वांच्या परिचयाचा अत्यंत महत्त्वपूर्ण. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून परमात्मा पंढरीनाथाकडे भगवत धामाच्या अखंडित उपासनेविषयीची मागणी करतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. षटगुण ऐश्वर्य संपन्न अनंत कोट ब्रह्मांड नायक, अखिल गुणनिधान, अकारण करुणावरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, भक्त शिरोमणी नामदेवराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत हृदय सम्राट, विश्ववंदे विश्वसंत विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने परमपूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य बाबांच्या परम पावन सानिध्यामध्ये आषाढी महावारीच्या निमित्ताने महाक्षेत्र भूवैकुंठ
पंढरपूर या नगरीमध्ये पुण्य सलीला चंद्रभागा मातेच्या तटाकावर साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या सन्मुख वैष्णव सदन या ठिकाणी गुरुवर्य बाबांच्या मार्गदर्शनाने आषाढी वारीच्या निमित्ताने संपन्न होत असणारा हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील उपांत्य दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. विठ्ठल 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 आषाढी वारीचा पर्वकाळ आहे आणि त्यामध्ये आणखीन त्या ठिकाणी दुग्ध शर्करा योग म्हणजे आपल्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज परंपरेतील थोर महापुरुषांची 2 पुण्यतिथ्या या ठिकाणी या पर्वकाळामध्ये कालावधीमध्ये येत असल्यामुळे संस्थेच्या सर्वच भावी भक्तांच्या दृष्टिकोनातून ही वारी महत्त्वाची आहे आणि हे दिवस देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. काल स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु लक्ष्मणबुवा इगतपुरीकर यांची पुण्यतिथी होती आणि आज प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांची पुण्यतिथी आपण सकाळी गुरुवर्य बाबांचं कीर्तन ऐकलेलं आहे. संस्थेमध्येही त्या ठिकाणी हा उत्सव संपन्न झालेला आहे. मामांच्या जीवनामध्ये वारीविषयी फार मोठी निष्ठा होती. मुळात स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्याच जीवनामध्ये वारीला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष होते. महाराजांचं त्या ठिकाणी वारीवर किती प्रेम होतं, पंढरी क्षेत्राविषयी किती निष्ठा होती, आदर होता, श्रद्धा होती, आस्था होती, महाराजांच्या सहीतून दिसून येते. महाराज सही करत असताना पंढरीचा वारकरी विष्णू नरसिंह जोग अशा पद्धतीने सही करत असायची. त्यामुळे आपल्या सर्वच परंपरेतील महापुरुषांची या वारीविषयीची प्रचंड निष्ठा श्रद्धा दिसून येते आणि त्यामुळे तद उत्तरवर्ती सर्व महापुरुषांच्या जीवनामध्ये वारीला एक अनन्यसाधारण महत्त्व त्यांच्या जीवनामध्ये दिसून येतं. मामासाहेबांच्या जीवनामध्ये वारीची विशेष आवड होती. जेव्हा जेव्हा मामांना महाविद्यालयामध्ये अध्यापनासाठी बोलावणं यायचं त्यावेळेस प्रातस्मरणीय मामासाहेब त्यांच्यासमोर एक आठ ठेवत असायचे. मला दरवर्षी पंढरीच्या वारीसाठी जर रजा मिळत असेल तर मी या ठिकाणी काम करण्यास तयार आहे. सके निवरगावकरांनी असं लिहिलं आहे चरित्रामध्ये. मामासाहेब असं म्हणायचे म्हणतात, सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचा मी काही काळपर्यंत विशिष्ट काळापर्यंत प्राचार्य आहे. पुणे शिक्षण प्रसारक मंडळाचा आजीवन सदस्य आहे आणि पंढरीचा मात्र जन्मोजन्मीचा वारकरी आहे. विठ्ठल 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 ही सर्वच वारीची निष्ठा. आपलं तेवढं नशीबवान आपण नाहीत, मामासाहेबांना आपण पाहू शकलो नाहीत, पण ही वारीची निष्ठा उत्तरवर्ती महापुरुषांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आली हे आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी गुरुवर्य बाबांच्या जीवनाकडे पाहायला मिळतं. आपण मामासाहेबांना पाहिलं नाही, पण मामासाहेबांना ज्यांनी जवळून अनुभवलं, मामासाहेबांना ज्या डोळ्यांनी पाहिलं त्या डोळ्यांना आपण पाहतो आहोत. आपण देखील तेवढेच भाग्यवान आहोत. गुरुवर्य बाबांची वारीची निष्ठा इतकी अतूट आहे. आता सर्वच साधक मंडळी, सर्वच भावी भक्त त्या ठिकाणी अनुभवत आहेत. ही सगळी वारीची भगवान परमात्म्याच्या धामाविषयीची निष्ठा सर्वच महात्म्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते. खरं म्हणजे भगवान परमात्म्याचं व्यापक रूपाने सर्वत्र भगवत दर्शनाचा अनुभव घेत असले तरी हे महात्मे भगवान परमात्म्याच्या धामाविषयी विशेष निष्ठा ठेवतात, विशेष प्रेम करतात. भगवान परमात्म्याचं धाम आणि भगवान परमात्मा याविषयी ते वेगळीकता पाहत नाहीत. काय आहे, प्रत्येक क्षेत्राचा एक धामी असतो, क्षेत्राचा धामी असतो. ज्या क्षेत्रामध्ये अधिष्ठात्री देवता आहे, आराध्य देवता आहे, त्या आराध्य देवतेस धामी असं म्हणतात. जगन्नाथपुरीचा जर धामी आपण पाहू गेलो तर भगवान जगन्नाथ आहेत. द्वारकेचा धामी पाहू गेलो तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. किंवा मथुरेचा वृंदावनचा धामी पाहू गेलो तर रसराज श्रीकृष्ण परमात्माच आहेत. अयोध्येचा धामी पाहू गेलो तर भगवान प्रभू रामचंद्र आहेत. आणि या पंढरपूरचा धामी पाहू गेलो तर पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पंढरपूर पाटणी गा
सार्वभौम पांडुरंग दीनबंधू दयाचे ते नाव पांडुरंग दीनबंधू दयाचे ते नाम पांडुरंग दीनबंधू दयाचे ते नाम पांडुरंग दीनबंधू दयाचे ते नाम दया जीविचे तो जाणतो धर्म आंधळ्या जीविचे तो जाणतो धर्म आंधळ्या जीविचे तो जाणतो धर्म आंधळ्या जीविचे तो जाणतो धर्म. पंढरपूर पाटणी गाव महाराज सार्वभौम या धामाचा धामी भगवान पांडुरंग परमात्मा आहे. म्हणजे भगवान परमात्मा आणि हे जे धाम आहे हे वेगळं नाही. काय असतं, भगवान परमात्मा आपल्या स्वतःचा विस्तार धामाच्या रूपाने करत असतात. भगवान परमात्म्याचं हे सगळं धाम म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. ज्याप्रमाणे संत महात्मे नामनामीमध्ये अभेद पाहतात. पारमार्थिक दृष्टिकोनातून आपण नेहमी विचार करतो भगवान परमात्म्याचं नाम आणि भगवान परमात्मा भिन्न नाहीत, त्याच्यात भेद नाही. त्याप्रमाणे भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याचं धाम याच्यात देखील भेद नाही. भगवान परमात्म्याची अनुभूती सगळे संत महात्मे अशा पद्धतीने धामामधून अशा पद्धतीने धामाची अनुभूती घेताना आपल्याला पाहायला मिळतं. संत वाङ्मयामध्ये ठिकठिकाणी धामधामीची अभिन्नता आपण पाहतो. भगवान परमात्म्याचं जे धाम आहे हे कसं धाम आहे, भगवान परमात्म्याने स्वतःच्या धामाचं एक वर्णन केलं आहे. एक स्वरूप धाम आहे आणि एक क्षेत्रधाम म्हणा. स्वरूप धामाचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा सांगतायत, माझं जे स्वरूप धाम आहे या स्वरूप धामाला सूर्यही प्रकाशित करू शकत नाही, चंद्रही प्रकाशित करू शकत नाही, अग्नी देखील प्रकाशित करू शकत नाही. असं ते माझं धाम आहे. त्या धामाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जीव या भौतिक जगामध्ये जन्माला येत नाही. असं ते माझं धाम दिव्य धाम आहे. भगवान बोलतायत, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावक यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. ही जशी भगवान परमात्म्याच्या स्वरूप धामाची फलश्रुती आहे, अगदी त्याचप्रमाणे हे जे भगवान परमात्म्याचं क्षेत्रधाम आहे या क्षेत्रधामाची देखील अशीच फलश्रुती अनुभवलेली आपल्याला पाहायला मिळते. जगद्गुरु तुकोबाराय आपले अनुभवात्मक ही फलश्रुती सांगतायत. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला. हो, भगवान परमात्म्याच्या धामाला भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते हे जे फळ प्राप्त होतं तेच फळ या धामाला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा प्राप्त होतं. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला. म्हणून संत महात्मे भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याचं धाम याच्यामध्ये वेगळीकता पाहत नाहीत, भेद पाहत नाहीत. भक्त शिरोमणी नामदेवराय सांगतायत, ऐका पंढरीचे महिमान राऊळी ती तुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे, ऐसी पंढरी म्हणजे ध्याती त्यासी तिही लोकी गती, ते अनिका तीर्था जाती ती वंदिती तयासी, वाराणसी चाली जे मासा गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा, ऐसा ठसा नामाचा. हे कोण सांगतं, एखादी आजी सांगते का हे? ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी. हे महत्वाचं आहे. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ ही तीर्थे मध्यान्ह काळी, येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण. भगवान शिवजी
या धामाचा अशा पद्धतीचा महिमा स्कंद पुराणामध्ये ऋषीमुनींना सांगतायत. तेच भक्त शिरोमणी नामदेवराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत. विठ्ठल 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 कुंडली कबरदारी श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग अशा पद्धतीने संत महात्म्यांच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने भगवान परमात्म्याच्या नामाबद्दल श्रद्धा आहे, भगवान परमात्म्याच्या रूपाबद्दल श्रद्धा आहे, भगवान परमात्म्याच्या गुणाबद्दल प्रेम आहे, भगवान परमात्म्याच्या लीलेबद्दल प्रेम आहे, अगदी त्याच पद्धतीने भगवान परमात्म्याच्या धामाबद्दल देखील प्रीती दिसून येते. जगद्गुरु तुकोबारायांचा एक प्रसंग वारकऱ्यामध्ये सांगितला जातो. याला कुठे आधार म्हणून मी वाचताना एका ठिकाणी पाहायला मिळालं. पूजनीय खंदारकर महाराजांच्या एका ग्रंथामध्ये हा प्रसंग त्या ठिकाणी उद्धृत केलेला आहे की वारीचा काळ जवळ येतो आहे, प्रस्थानचा काळ जवळ येतो आहे तुकोबारायांच्या काळामध्ये, आणि सर्व वारकरी मंडळी देहूच्या दिशेने निघालेली आहेत, देहूमध्ये पोहोचली आहेत. ज्येष्ठ वद्य सप्तमी आली म्हणजे प्रस्थानचा दिवस. सगळी वारकरी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. पण जगद्गुरु तुकोबाराय आजारी आहेत. तुकोबारायांना नारू नावाचा आजार झालेला आहे. आणि अशा पद्धतीमध्ये तुकोबारायांची ही सगळी विकलांग अवस्था वारकरी मंडळींनी पाहिल्यानंतर सगळ्यांनी महाराजांना विनंती केली, महाराज आमची सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एवढी वारी थांबलात तरी काही हरकत नाही, नंतर बरे झाल्यानंतर वारीला जा, आम्ही तुमचेच अनुयायी आहोत, तुमची आम्ही वारी करणार आहोत, तुम्ही या ठिकाणी थांबा. महाराजांनी सांगितलं, पडता जडभारी नेमा नटळे निर्धारी, हे पहा तुमच्याबरोबर मला चालवणं होणार नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने चालत राहा, पण मागावून मी हळूहळू मला जसं जमेल तशा पद्धतीने मी वारीला चालत येणारच. वारकरी मंडळी पुढे चालतायत, तुकोबाराय मात्र मागे पडतायत. तुकोबारायांचा आजार बळावत चाललेला आहे. तो आजार म्हणजे तुकोबारायांच्या पायाला झालेला असल्यामुळं अजिबातच चालवणं होईना गेलं आणि पुन्हा चालल्याने जास्त वाढत वाढत गेला. इतका आजार वाढला, फलटण मुकामी आल्यानंतर तुकोबारायांना त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पाय देखील टाकता येईना गेला. इतकी अवस्था तुकोबारायांची अशी झाली. आणि अशा अवस्थेमध्ये मात्र तुकोबारायांना चिंता लागून राहिली, तळमळ लागून राहिली. निलाजिरे चित्त करी तळमळ केदवा देखती मूळ आले डोळे, ही तुकोबारायांची जी अवस्था आहे पत्रिकेच्या अभंगातील, ही याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण दशमीला पोहोचत नाहीत, दशमीचा दिवस तर उजाळला, काय करायचं. तुकोबारायांना सारखी तळमळ लागून राहिली, पण अवस्था शरीराची फार बिकट झालेली आहे. तुकोबाराय अशा अवस्थेमध्ये असताना ग्लानी आलेली आहे. तुकोबाराय त्या ठिकाणी झोपले असताना भगवान परमात्म्याला मात्र इकडं तुकोबारायांची हुरहुर लागून राहिली. काय असतं, हा एक नियम आहे, सर्वसामान्य नियम. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीबद्दल आदर असेल तर त्याही व्यक्तीला आपल्याबद्दल आदर असतो. तुका म्हणे येथे पिशे तेथे तैसे असेल. जगद्गुरु तुकोबारायांना भगवान परमात्म्याच्या वारीची तळमळ असल्यामुळं भगवान परमात्मा तर आता अशा भगवत भक्तांसाठी वाटप आहे उभा. भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ, भगवान परमात्मा एवढे उतावीळ झाले, तुकोबाराय तर आले पाहिजेत. तुकोबारायांना येणं होत नाही, काय करायचं. मग स्वतः भगवान परमात्मा फलटण या ठिकाणी गेल्यानंतर तुकोबाराय झोपलेले होते आणि भगवान परमात्मा हाक मारताय, तुकोबाराय उठा, मी आलेलो आहे. असं म्हटल्यानंतर तुकोबारायांनी हळूच डोळे उघडले, पाहिलं समोर परमात्मा उभा आहे. तुकोबारायांना इतका आनंद वाटला. भगवान परमात्म्याचं तशाच अवस्थेमध्ये दर्शन घेतलं. भगवान परमात्म्याने सांगितलं, हे पहा तुकोबाराय, आता तुमची वारी पूर्ण झालेली आहे, माझं तुम्हाला दर्शन झालेलं आहे, तुम्ही आता तळमळ मनामध्ये ठेवू नका. तुमची वारी पूर्ण झाली, तुम्ही इथूनच बरे झाल्यानंतर देहूला जा. तुमची वारी पूर्ण झाली, माझं दर्शन झालं, आता कशाला आत्ताच धरताय पंढरीला येण्याचा. तुकोबारायांनी सांगितलं, नाही देवा, तुमचं दर्शन झालं म्हणजे माझी वारी होते, अशातला काही भाग नाही. तुमचं दर्शन झालं की माझी वारी पूर्ण होते असं नाही ना. माझ्या वारीच्या यादीमध्ये अनेक जण आहेत, माझ्या आवडीच्या यादीमध्ये फक्त तुम्ही एकटे नाहीत. तुकोबारायांना देवाला आश्चर्य वाटलं, मी एकटा नाही म्हणजे कोण आहे तुकोबाराय तुमच्या आवडीच्या यादीमध्ये. तुकोबाराय सांगतायत, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, 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 आवडे पंढरी
भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक चंद्रभागालिंग पुंडलिक चंद्रभागालिंग पुंडलिक चंद्रभागालिंग पुंडलिक आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग देवाने जरी सांगितलं माझं दर्शन झालंय, तुमची वारी पूर्ण झाली, तरी तुकोबराय सांगतात देवा माझी वारी एवढ्यावरच पूर्ण होत नाही, तुमच्या दर्शनावर वारी पूर्ण होत नाही, माझ्या अजून आवडीच्या गोष्टी आहेत, त्यांचं मला दर्शन घ्यावं लागेल. कोण आहेत? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक, या सगळ्यांचं दर्शन घेतल्यानंतर माझी वारी पूर्ण होणार आहे. अर्थात या सगळ्या यादीतून हे लक्षात येतं की तुकोबरायांची या भगवत धामाविषयी किती निष्ठा आहे, भगवान परमात्म्याच्या धामाविषयी असणारं प्रेम आणि ही भगवत धामाची जी उपासना आहे अशाच पद्धतीने अखंडित चालू राहावी, अशा पद्धतीची तुकोबरायांनी मागणी केलेली पाहायला मिळते. आणि ही मागणी तुकोबराय भगवान परमात्म्याकडे करतायत, देवाकडे करतायत. तुकोबराय मागणी देवाकडेच करतायत. कशावरून? इतरांकडे करत नाहीत. कस काय देवाकडेच करतायत हे कशावरून? त्याची महत्वाची दोन कारण आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्वाचं कारण असं आहे, संत महात्मे देवाला सोडून कोणाला मागत नाहीत, त्यांच्या जीवनामध्ये मागण्याची वेळच येत नाही. वेळ आलीच तर देवापुढेच हात पसरतात. आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले काही वाक्य सांगायचे, बुवा माणसाने जीवनामध्ये कोणापुढेही हात पसरू नये, आणि हात पसरण्याची वेळ आलीच तर आशांपुढे हात पसरावा, पुन्हा आयुष्यामध्ये कोणापुढेही हात पसरण्याची गरज पडू नये. अजून पुढे एक दोन वाक्य ते बोलायचे, बुवा पायाने अशा गावाला जा की त्या गावाला गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या गावाला जाण्याची गरज पडू नये. कानाने असं काही ऐका की ते ऐकल्यानंतर पुन्हा दुसरं ऐकण्याची इच्छाच होऊ नये. डोळ्याने असं काही पाहून घ्या की ते तत्व पाहिल्यानंतर पुन्हा जगातली कुठलीही गोष्ट पाहण्याची इच्छा होऊ नये. अर्थात संत महात्म्यांच्या जीवनाचा असा एक बाणा आहे. संत महात्मे जगद्गुरु तुकोबराय अर्थात भगवान परमात्म्याला बोलतायत, देवा आमच्या जीवनामध्ये असं ठरलेलं आहे, मागायचंच असेल तर आम्ही तुम्हालाच मागणे ते तुझं मागो, मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, जीव भाव तुझं सांगो, हा लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. मागणे ते तुझं मागो, मागणे ते तुझं मागो, भाव तुझं सांगो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. तुझे पायी माझा भाव, पुसी जन्म मरणा ठाव. तुकोबराय सांगतात, मागायचं असेल तर आम्ही तुम्हालाच मागणार, काही हितगुज अंतकरणातील प्रकट करायचं असेल तर तुमच्या समोरच प्रकट करणार, आणि पायात पडायचं असेल तर तुमच्याच आम्ही पाया पडणार. ही संत महात्म्यांची एक प्रकारची एकविधता आहे, निष्ठा आहे. म्हणून संत महात्मे देवाशिवाय अर्थात तुकोबराय देवाशिवाय कोणापुढेही हात पसरत नाहीत, देवालाच मागतायत. दुसरं महत्वाचं कारण असं पाहायला मिळतं, तुकोबरायांनी जी मागणी केली आहे ही मागणी देवाशिवाय कोणीही पूर्ण करू शकत नाही. तुकोबरायांनी जी मागणी केली देवाशिवाय कोणीही पूर्ण करू शकत नाही. अशी नेमकी कोणती मागणी केलेली आहे? काय मागणी काय केली? दास्यत्वाची मागणी केली आहे. दास्यत्वाची मागणी केली आहे. ते आता दास्यत्वाची मागणी भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोणी काय करू शकत नाही का? दास्यत्वाची मागणी भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोणीही पूर्ण करू शकतं, पण भगवान परमात्म्याच्या दास्याची जी मागणी आहे ती देवाशिवाय कोणी पूर्ण करू शकत नाही.
कारण या जगामध्ये सगळ्या काही गोष्टी प्राप्त होतील, पण भगवान परमात्म्याचं दास्य प्राप्त होणं हे फार कठीण आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे, ब्रह्मत्वापेक्षाही भगवान परमात्म्याचं दास्य कठीण आहे, देवत्वापेक्षाही देवाचं दास्यत्व कठीण आहे, किंवा इंद्रत्व, त्यानंतर अमरत्व, अमृत आणि सर्व प्रकारच्या सिद्धी, सगळ्यापेक्षा भगवान परमात्म्याचं दास्य कठीण आहे. भाईजींचा एक ग्रंथ आहे प्रेमदर्शन नावाचा, गीता प्रेसने तो प्रकाशित केलाय नारद भक्ती सूत्रावर. त्याच्यामध्ये एका सूत्रावर 2 श्लोक सांगितले ब्रह्मवैवर्त पुराणातले. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ब्रह्मत्वात अपि देवत्वात इंद्रत्वात अमरादपि अमृतात सिद्धी लाभाच्च हरे दास्यम सुदुर्लभम. आणि त्याच्या अगोदर एक श्लोक सांगितलाय, भगवान परमात्म्याची भक्ती आणि भगवान परमात्म्याचं दास्य हे सगळ्या वरांपेक्षा श्रेष्ठ आहे, सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे भगवान परमात्म्याची भक्ती आणि दास्य. कृष्ण भक्ती ही कृष्ण दास्यम वरेशुच वरम वरम श्रेष्ठा पंचविधा मुक्तेर हरिभक्ती गरीयशी. आणि त्याच्या खालचा हा श्लोक आहे, ब्रह्मत्वात अपि देवत्वात इंद्रत्वात अमरादपि अमृतात सिद्धिलाभाच्च हरे दास्यम सुदुर्लभम. ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, पण भगवान परमात्म्याचं दास्य प्राप्त होणार नाही. भगवान परमात्म्याचं दास्य हे भगवान परमात्म्याने कृपा केली तरच प्राप्त होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं आपल्याला दास्य प्राप्त व्हावं म्हणून भगवान परमात्म्याकडेच प्रार्थना करतायत अभंगाच्या प्रथम चरणातून. हे ती भावी माझी आस, 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 हे ती भावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, 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 पंढरीचा वार करी. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकोनी दे हरी. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडेच मागणी करतायत, कारण ही जी मागणी आहे भगवान परमात्म्याच्या दास्यत्वाची परमात्म्या व्यतिरिक्त कोणीही पूर्ण करू शकत नाही. अत्यंत कठीण आहे, सगळ्या गोष्टींपेक्षा कठीण मागणी आहे. आणि हे भगवान परमात्म्याचं दास्य भगवान परमात्म्याने प्राप्त करून द्यावं आणि भगवान परमात्म्याच्या दास्याविषयीची जी अपेक्षा आहे ही पूर्ण करावी, अशा पद्धतीची मागणी तुकोबाराय करतायत. मागणारामध्ये आपल्याला 2 पद्धती पाहायला मिळतात, 2 प्रकार दिसून येतात. मागण्याची आवश्यकता आहे पण काही माणसं मागत नाहीत. आणि दुसरा प्रकार असा पाहायला मिळतो, मागण्याची अजिबात आवश्यकता नाही तरी मागितल्याशिवाय राहत नाहीत. मागण्याची आवश्यकता आहे पण मागत नाही. कोण आहेत असे? सगळे भक्त संत महात्मे पाहायला मिळतात. भक्तवर्य सुदामजी पाहायला मिळतात. सुदामजींच्या जीवनामध्ये आपण पाहिलं तर 18 विश्व दारिद्र्य वाटेला आलेलं. आणि ही सगळी अशी परिस्थिती असताना पण कधी सुदामजींनी भगवान परमात्म्याकडे मागितलं नाही. तुकोबाराय 2दा उल्लेख करताना असंच शब्द वापरता येत. तसा 2-4 वेळा उल्लेख आहे
पण दोनदा उल्लेख करताना सुदामा ब्राह्मण, दुःखे दरिद्रे, पिढीला नाही विसरला पांडुरंगा. अजून एक असंच आहे प्रमाण. सुदामा ब्राह्मण, दुःखे दरिद्रे, पिढीला असे अत्यंत दारिद्र्य भोगत असतानाही सुदामजी, आताचे नाही बरं का, ते द्वापार युगातले सुदामजी. आणि सुदामजींची अशी परिस्थिती आहे, सुदामजी मग भगवान परमात्म्याकडे गेले. म्हणजे सुदामजी होऊन गेले नाहीत, सुदामजींच्या पत्नीने पाठवलं. कारण सुदामजीच्या पत्नीला हे माहिती होतं, हे जरी नाही बोलले तरी तो जाणणार आहे, तो काहीतरी यांना देणार. आणि मग शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. भगवान परमात्म्याने सुदामजींना त्या ठिकाणी ऐश्वर सगळं प्राप्त करून दिलं. पण सुदामजींनी मागितलं नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये देखील पहा, तुकोबारायांची देखील परिस्थिती फार हलाक्याची, पण तुकोबारायांनी कधीही भगवान परमात्म्याकडे मागितलं नाही. तुकोबाराय स्वतः बोलतायत, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. अशी परिस्थिती असताना म्हणजे मागण्याची आवश्यकता आहे तरी देखील मागत नाहीत. का मागत नाहीत? काही मागणे हे आमानुचित वडिलांची रीत जाणत तो, वडिलांची रीत जाणत तो. काही मागणे हे आमानुचित वडिलांची रीत जाणत तो, वडिलांची रीत जाणत तो. काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, मागणे अमानुचित वडिलांची रीत जाणत तो, वडिलांची रीत जाणत तो. काही मागे अनुचित वडिलांची रीत जाणत तो, वडिलांची रीत जाणत तो. आमच्या सर्व वाडवडिलांची अशी परंपरा आहे, काही कुठल्याही प्रकारची मागणी करायची नाही. तुकोबाराय आवश्यकता असताना देखील मागत नाहीत, हा एक वर्ग आहे. आणि दुसरा प्रकार असा आहे, मागण्याची अजिबात आवश्यकता नाही पण मागतात. मागण्याची गरज नाही पण मागतात. पहा तुम्ही, वनवासामध्ये भगवान प्रभू रामचंद्र असताना पंचवटी त्या ठिकाणी रावण मागण्यासाठी गेला. गोसाव्याचं रूप धारण करून रावण मागण्यासाठी गेला. रावणाला कशाची कमी आहे हो? कुठल्या गोष्टीची कमतरता आहे रावणाकडे? जगद्गुरु तुकोबारायांसारख्या विरक्त महापुरुषांनी रावणाच्या संपत्तीचा तपशीलवार माहिती द्यावी. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेते, 5 लक्ष घरे पाषाणाची जेते. ते पुढच्या चरणात आहे. 7 लक्ष तेथे विटबंदी. कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा येवडी, एवढी संपदा होती त्याची महाराज. हा बरं, हे इकडली बाजू झाली. दुसरा मोठा एक अभंग आहे, 80 सहस्त्रदया सुंदरा कामिनी. एवढा सगळा त्याचा एक प्रकारचा गुरुवर्य घुलेबाबांच्या भाषेत बारदाना, एवढं सगळं त्याचं होतं. मागण्याची काहीच आवश्यकता नाही कुठल्याच दृष्टिकोनातून, तरी देखील सीता मातेपुढे त्याने हात पसरला. इंद्र हा स्वर्गाचा राजा आहे, त्याला कशाची कमी आहे? पण तरी तो कर्णाकडे कवच कुंडल मागण्यासाठी गेला. त्याने देखील कर्णापुढे हात पसरला. भगवान परमात्मा देखील बळीच्या दारामध्ये भीक मागण्यासाठी गेले. बरं, भगवान परमात्म्याला कशाची कमी आहे? कुठल्या गोष्टीची कमतरता आहे? उलट पक्षी या जगामध्ये परिपूर्णतम जर कोण असेल तर भगवान परमात्मा आहे. शास्त्रकार त्या ठिकाणी सांगतायत, मला वाटतं तैत्तिरीय उपनिषदाच्या सुरुवातीला शांती मंत्र आलेला आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यते. तरी पुरते पणा लागी आणि को दुसरा नाही जगी. स्वतः परमात्माच बोलतायत ना, परिपूर्णतम भगवान परमात्मा आहे, तरी देखील बळीच्या दारामध्ये जाऊन बळी पुढे हात पसरतायत. बरं, काय मागितलं देवाने? 3 पावलं जागा मागितली.
आता देवाला जागा काही कमी का? हे सगळं जगच त्याने निर्माण केलंय. येतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती येत प्रयंती बी संविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेती. श्रुती माता वर्णन करते, संत महात्मे वर्णन करतायत, जेणे हे विश्व निर्मिले, सगळं जग ज्याने निर्माण केलंय तो बळीच्या दारामध्ये जाऊन हात पसरतोय 3 पावलासाठी. आता ही तिन्ही उदाहरणं पहा. मागण्याची अजिबात आवश्यकता नाही, पण मागतायत. आणि संत महात्म्यांच्या जीवनाकडे पहा. संत महात्म्यांकडे मागण्याची गरज आहे, मागण्याची आवश्यकता आहे, तरी संत महात्मे मागत नाहीत. उदाहरणातून आपल्याला पाहायला मिळतंय. तरी मग या अभंगामध्ये का मागतात? या अभंगामध्ये तर मागताना दिसत आहेत, या अभंगामध्ये मागताना दिसत आहेत. म्हणजे तुकोबाराय आपण होऊन मागत नाही. देणारा समर्थ आहे, त्याची इच्छा आहे. मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. होऊन हा भगवान परमात्मा म्हणतो, वदे उपचार वाणी काही माग मनवणी. देवाची देखील एक गंमत आहे, आश्चर्यच आहे, नवलच आहे. भगवान परमात्मा, जे माणसं भगवान परमात्म्याकडे मागतात, भगवान परमात्मा त्यांच्याकडे पाहत देखील नाही, बघत नाही त्यांच्याकडे. आणि हे संत महात्मे काही मागत नाहीत, तरी हा भगवान परमात्मा त्यांच्या मागे लागतो. उदासीनाच्या लागे, उदासीनाच्या लागे, उदासीनाच्या लागे, लागे उदासीनाच्या लागे, उदासीनाच्या लागे, उदासीनाच्या लागे, उदासीनाच्या लागे, तुका मने धावे मागे, तुका मने धावे मागे, तुका मने धावे मागे, न पुसता जाता नये, न पुसता जाता नये, तुका मने धावे मागे, तुका मने धावे मागे, न पुसता जाता नये, पुसता जाता नये. उदासीनाच्या लागे तुका म्हणी धावे मागे. असा उदासीन भक्त महात्मा दिसला की भगवान परमात्मा त्यांच्या मागे लागतो. काहीतरी घ्या, काहीतरी घ्या, काहीतरी घ्या. भगवान परमात्मा असाच जगद्गुरु तुकोबारायांना आग्रह करतात. काहीतरी तुकोबाराय मागा, वारी संपते, उद्या काला होणार आहे, निघणार आहात. अशीच परिस्थिती असावी. आणि अभंगातील भाषा पाहिली तर एकदम सन्मुखच हा प्रसंग घडलेला असावा असं दिसतंय. तुकोबाराय गेलेले असावेत आणि भगवान परमात्म्याने सारखा आग्रह धरलाय, हट्ट धरलाय. तुकोबाराय काहीतरी मागा, म्हणसी काही मागा. तुम्ही जर म्हणत असाल काहीतरी मागा तर हेच द्या. हेच द्या म्हणजे काय द्या? हेची दान देगा देवा. हे काय? हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. हेची देगा म्हणजे काय? हेची व्हावी माझी आस. तुला द्यायचंच आहे ना देवा, तर हेच दे. तुकोबाराय अत्यंत निश्चयात्मक मागणी करतायत, सकारात्मक मागणी करतायत. हेच द्या. काय द्या? तर तुमचा जन्मोजन्मी, जन्मजन्मांतरामध्ये मी तुमचा दास राहावं, अशा पद्धतीची माझ्याकडे जी अपेक्षा आहे ती आपण पूर्ण करावी. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. आता तुकोबाराय जी मागणी करतायत ही थोडीशी विचित्र वाटणारी मागणी आहे. वरवर करणी व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर तुकोबारायांची जी मागणी आहे ती थोडी आश्चर्यकारक आहे. तुकोबाराय मागणी करतायत, दास्यत्वाची मागणी करतायत. या जगामध्ये कोणाला तरी असं वाटतं का आपण कोणाचा दास होऊन राहावं? कोणालाही वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं मी स्वतंत्र असावं, मी कोणाच्या ताब्यात नसावं. अलीकडचा काळ तर असा आहे, सगळं जीवन कसं आहे? सैराट जीवन आहे. कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं मी स्वतंत्र आहे, कोण कोणाच्या अधीन कशाला राहील. आणि या काळामध्ये कोण कोणाचं दास्यत्व पत्करेल? का बरं दास्यत्व माणसं पत्करत नाहीत? त्याचं प्रबल कारण तसं आहे. कोणी कोणाचं दास्यत्व न पत्करण्याचं कारण की ही जी दास्यता आहे, दास्यत्व आहे, हे दास्यत्व पारतंत्र्य प्राप्त करून देणार आहे, पराधीनता प्राप्त करून देणार आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये दास्यत्व आलं की पराधीनता आली, पारतंत्र्य आलं. म्हणून दास कोणालाही व्हावं वाटत नाही. आता दास म्हणजे नेमकं काय? दास म्हणजे जो नेहमी रोजाचा गडी असतो, मजूर असतो, तो वेगळा आणि दास वेगळा.
रोजाचा गडी कधी दास होऊ शकत नाही, कारण रोजाचा जो गडी असतो तो काही विशिष्ट काळापुरता त्या ठिकाणी काय असतो, आपल्या अधीन असतो. पण तोही त्याच्या मनासारखा आपण व्यवहार दिला तर, नाहीतर दुपारीच भर 12 वाजता कुदळ टिकाव त्या ठिकाणी आपण तो निघून जाऊ शकतो. तोही काही दास नाही. मग दास नेमका दास कोणाला म्हणायचं? दास साठी, दास शब्दाच्या थोडा उलगडा होण्यासाठी परकीय भाषेतील एक शब्द आहे पहा, गुलाम. गुलाम म्हणजे दास शब्दाचा जर पर्यायी शब्द आपण पाहायचा झाला तर गुलाम. गुलाम कसा असतो? हा सर्व बाजूने पराधीन असतो, सर्व प्रकारचा तो. आता अलीकडे तसा पद्धत नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये गुलामगिरीच्या प्रथा होत्या. महाभारतकालीन इतिहासामध्ये एखाद्या राजाला जर काही भेट मौल्यवान वस्तू देत असायचा, त्यावेळेस काही दास तो भेट म्हणून द्यायचा. मग असा जो विकलेला आहे, जो पराधीन आहे, त्याच्या जीवनामध्ये कुठं आलं सुख आहे? कसल्या प्रकारचं सुख त्याला आहे? म्हणून दास्यता ही पराधीनता प्राप्त करून देणार आहे, पारतंत्र्य प्राप्त करून देणार आहे. आणि एकदा का मनुष्य पराधीन झाला की त्याच्या जीवनामध्ये दुःखच दुःख आहे. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी असं म्हटलेलं आहे, जर एखादा पराधीन मनुष्य आहे आणि त्याला जर दुसरा कोणी म्हणू लागला हा सुखी आहे, पराधीन माणसाला सुखी मानणारा मनुष्य मूर्ख आहे. पराधीनाशी सुख आहे म्हणे तो केवळ मूर्ख, सोली व दुःखाचे दुःख अवश्य देख पराधीना, अवश्य देख पराधीना. म्हणून पारतंत्र्य हे माणसाच्या जीवनामध्ये दुःखाची पराधीनता, दास्यत्व हे पराधीनता प्राप्त करून देणार आहे, पारतंत्र्य प्राप्त करून देणार आहे, पर्यायाने दुःख प्राप्त करून देणार असल्यामुळे कोणालाही दास्यत्व स्वीकारावं वाटत नाही. कारण दास्यत्व म्हणजेच दुःख आणि दुःख म्हणजेच दास्यत्व. मनुस्मृतीमध्ये सुख आणि दुःख याच्या दोन एक संक्षेपाने व्याख्या सांगितलेल्या आहेत. एकदम थोडक्यामध्ये दुःख कशाला म्हणायचं आणि सुख कशाला म्हणायचं त्यांनी सांगितलं. पारतंत्र्य म्हणजेच दुःख आणि स्वातंत्र्य म्हणजेच सुख. सर्वं परवशम दुःखम सर्वं आत्मवशम सुखम एतद विद्यात समासेन लक्षणम सुख दुःखयोः. सुख आणि दुःखाची हे अशा पद्धतीची लक्षण आहेत. किंवा नेहमीच आपण एक श्लोक पाहत असतो व्यास महर्षींचा. व्यास महर्षींनी त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे दिसतात. जिवंत बोलताना दिसतात, वागताना दिसतात, चालताना दिसतात, पण ते असून मेल्यासारखे आहेत 5 माणसं. कोणती 5 माणसं? दरिद्रो व्याधितो मूर्खः प्रवासी नित्यसेवक जीवंतोपि मृतः पंच व्यासेन परिकीर्तिताः. ही 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखी आहेत. त्याच्यामधला पहिला दरिद्री मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा आहे. महाराज पहा तुम्ही, ज्याच्याकडे काही धन असतं त्याचं कोणी ऐकत देखील नाही, कारण धन सुद्धा एक प्रकारचं बळ आहे. जसं दुर्बळ माणसाचं कोणीच ऐकत नाही. तुकोबाराय बोलतात, दुर्बळाचे कोण ऐके घालून या मन, मन राहिले कारण वाचून आतया वाचून दुर्बळाचे कोण घाली ऐकोनिया मान राहिले कारण मन घाली ऐकोनिया मन घाली ऐकोनिया मन राहिले कारण तया वाचून काय येते त्याच्या वाचून कोणाचं काहीच अडत नाही. अर्थात तो आपल्या भाषेत बोलायचं तर अन्यथा सिद्ध असतो. कुणाचं काही त्याच्या वाचून अडत नाही. म्हणून दरिद्री माणसाच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. महाराज मन लावून त्याचं कोणी ऐकतं का? तो काही चांगलं जरी बोल काय महाराज, हा दारिद्र्य एक असा दोष आहे. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की दारिद्र्य दोषो सर्व गुणराशी नाशी. दारिद्र्य नावाचा असा दोष आहे, सर्व प्रकारच्या गुणांवर तो पांघरून टाकतो. कितीही मनुष्य गुणवान असला आणि त्याच्याकडे जर दारिद्र्यता असेल, दरिद्रता असेल, गरीब असेल तो मनुष्य, त्याचं कोणीही ऐकत नाही. त्याचा म्हणजे तो सगळे गुण जरी असले तरी त्याच्यावर पांघरून पडतो. आणि दुसऱ्या बाजूने असंही पाहायला मिळतं, मग एखादा श्रीमंत मनुष्य असेल आणि सगळे अवगुण जरी असले
तरी ही श्रीमंती त्याच्या सगळ्या अवगुणांवर पांघरून टाकते. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, यस्यास्ति वित्तम सर्वे गुणे कांचनम आश्रयंती. अशा पद्धतीने हा दारिद्र्य नावाचा एक फार मोठा एक कलंक म्हणा, दोष म्हणा. कारण हा ज्याच्याकडे आहे तो मनुष्य जिवंत असून मेल्यामध्ये जमा असतो. त्यानंतर व्याधी, जो मनुष्य रोगाने ग्रस्त आहे. नेहमी काही माणसं तर जन्माला आल्यापासूनच आजारी असतात, शेवटपर्यंत गोळ्या त्यांची कधी ताटातूटच होत नाही, सारखे गोळ्यावर जातात. अशी माणसं ज्यांना वैश्विक सुखाचा देखील भोग घेता येत नाही, ते काय रिंगणामध्ये पावल्या खेळतील काय? त्यांना काय परमार्थाचा आनंद घेता येईल काय? म्हणजे इतकी ज्यांची अवस्था अशी शरीर जर्जर झालेली आहे, अशी माणसं जिवंत असून मेल्यासारखी. म्हणजे रोगी मनुष्य, दरिद्रो व्याधी, तो मूर्ख मनुष्य देखील जिवंत असून मेल्यासारखा आहे. त्यानंतर प्रवासी मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा आहे. प्रवासाला जो निघालेला मनुष्य आहे तो पुन्हा जशाला तसा घरी परत येईल याची कुठल्याच प्रकारची शाश्वती नाही. एका ठिकाणी मी असं म्हटलंय, किम सुखम अप्रवास गमनम सुखम. सुख म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचा प्रवास येऊ नये वाट्याला, प्रवास नसावा, हेच खरं सुखी जीवन आहे. आणि आपल्या सगळ्यांचं जीवन तर फार प्रवासीमयच आहे महाराज. प्रवासी मनुष्य देखील जिवंत असून मेल्यासारखा आहे. आणि प्रस्तुत मुद्द्यातला जो शब्द आहे तो या ठिकाणी नित्यसेवक. दास म्हणजे काय? नित्यसेवक. हा जो नित्यसेवक आहे हा देखील जिवंत असून मेल्यासारखा आहे. म्हणून कोणीही दास्यत्व स्वीकारत नाही. आणि जगद्गुरु तुकोबराय तर दास्यत्वाची मागणी करतायत. विठ्ठल दास्य या दृष्टिकोनातून कोणालाही नको आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय दास्यत्वाची मागणी करतायत आणि जन्मजन्मांतरामध्ये दास्यत्वाची मागणी करतायत. बरं, आता दास्यत्वाचं हे सगळं आपण दुःख पाहिलं. जन्माचं तरी काही कमी दुःख आहे का? जन्माचं दुःख म्हणजे ज्यावेळेस जीवात्मा मातेच्या गर्भामध्ये प्रविष्ट होतो त्यावेळेस त्या ठिकाणी काही एअर कंडिशनची व्यवस्था असते का? काय सांगो गर्भीची यातना, सांगो गर्भीची भोगिता नारायण, मूत्र क्षण क्षणाद्यात नेणती कोणी माझे स्वैत नेणती नेणती कोणी माझे स्वैत नेणती कोणी. काय सांगू गर्भीची आतना मज भोगिता नारायणा. हे सगळं वर्णन प्रथम केला गर्भीवास. काय ते सांगावे सायास, दुःख भोगले नवही मास. आलो जन्मास येथवरी, विष्टाले पूच हुकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे. गर्भवाशीचे दुःख गाडे, कोणापुढे सांगेल एवढं हे गर्भवासाचं दुःख. आणि तुकोबराय म्हणतात हे गर्भवासाचं दुःख ही अनेक जन्मांतरामध्ये आम्ही सहन करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला दास्यत्व मिळू. म्हणजे दास्यत्वाचं दुःख वेगळं, पुन्हा या गर्भवासाचं दुःख वेगळं. आणि तरी तुकोबराय ही मागणी करतायत. थोडंसं आश्चर्य वाटतंय, अशा पद्धतीची मागणी तुकोबराय का करतात? ज्या अर्थी तुकोबराय ही मागणी करतात त्या अर्थी ती मागणी तेवढी श्रेष्ठ असली पाहिजे. आणि खरोखरच ती श्रेष्ठ मागणी आहे. म्हणून तर आपण सकाळ संध्याकाळ हा अभंग म्हणतो. सगळेच अभंग महत्वाचे आहेत, पण त्यातली त्यात काही जे महत्वाचे अभंग आहेत हे पूर्वसुरींनी भजनी मालिकेमध्ये काढलेले आहेत. आणि त्या महत्वाच्या अभंगामध्ये देखील जो महत्वाचा अभंग आहे तो हा अभंग आहे. आणि त्या महत्वाच्या अभंगामध्ये ही मागणी तुकोबराय करतात. म्हणजे मागणी महत्वाचीच आहे. एवढं जरी दुःख असलं, गर्भवासाचं दुःख आहे, दास्यत्वाचं दुःख आहे, तरी तुकोबराय मागणी करतायत. काय असतं, बऱ्याच वेळा असं असतं की एक अनुकूल दुःख असतं आणि एक प्रतिकूल दुःख असतं. खरं म्हणजे दुःख कधी अनुकूल नसतं. शास्त्रकार बोलतायत अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. मग काही दुःख देखील अनुकूल असतं.
काही काही दुःख अनुकूल असतं. पहा तुम्ही शांतीब्रह्मनाथ महाराजांनी एक दृष्टांत सांगितलेला आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. की एक राजाचा मुलगा तो खेळत खेळत गावामध्ये गेला आणि काही लहान लहान मुलं त्या ठिकाणी गोफणीचा खेळ खेळत होती. गोफणीचा खेळ खेळत असता त्याने पाहिला. तो आला, राजाकडे आला आणि राजाला म्हटला, बाबा मला देखील खेळ खेळायचा आहे, गोफणीचा खेळ खेळायचा आहे मला देखील, मला गोपण पाहिजे, मला देखील तसे दगड पाहिजेत. असं म्हटल्यानंतर आता राजाने प्रधानजीला सांगितलं आणि सगळी सामग्री त्या ठिकाणी जमा केली. पण राजा असतो, राजा म्हटला आपला मुलगा आहे, आपल्या मुलाची गोपन देखील सगळ्यांपेक्षा वेगळीच असली पाहिजे. आपलं राजे पण प्रत्येक गोष्टीमध्ये उठून दिसलं पाहिजे. जे दगड आहेत ना ते दगड सामान्य नको आहेत, सोन्याचे दगड पाहिजेत. दगड सोन्याची, गोपन रेशमाची, आणि सगळा त्याचा थाटमाट. 2-3 सेवक एका टेकडीवर गेला, त्या ठिकाणी गोपणीचा खेळ सुरू झाला त्याचा. ते दगड त्या गोपणीमध्ये टाकला आणि फिरून तो दगड सोडला. रस्त्याने एक मनुष्य चालला होता, बक दिशेने त्याच्या पाठीत बसला. जसा बसला तसा तो खाली पडला. कोण आहे, कोण आहे, कुणी मला दगड मारला? बघतोच आता त्याच्याकडे, ह्याच दगडाने त्याचं पाहतो. असं करून तो म्हटला आता पाहतो दगड कुठे आहे. तो उठला आणि दगड शोधतोय. तो पिवळा धमक सोन्याचा गोळा दिसला. मग काय महाराज, तो म्हटला, ओ गोपन खेळणारे दादा, दगड मारणारे दादा, अजून 2-4 दगड मारा, अजून 10-5 दगड मारा. शांतीब्रह्मनाथ महाराज म्हणतात, गोपन गुंड सन्मुख लागता अवश्य उठे दुःख, तोच सुवर्णाचा झाली या देख, दुःख लोपुनी सुख आणि वार वाढी. म्हणजे असं कधी कधी घडतं माणसाच्या जीवनामध्ये. बऱ्याच वेळा सुखातून, मोठ्या सुखातून छोटं दुःख वजा होऊन जातं. हे जरी पारतंत्र्याचं दास्यत्वाचं दुःख असलं, जन्माचं गर्भवासाचं दुःख असलं, तरी भगवान परमात्म्याचं दास्यत्व आहे. त्या दास्यत्वापुढं हे गर्भवासाचं दुःख, हे पारतंत्र्याचं दुःख दुःखच राहत नाही. मोठ्या सुखातून भगवान परमात्म्याचं दास्यत्व जे आहे हे आम्हा निर्भेळ निरागस असं सुख प्राप्त करून देणार असल्यामुळं या भागवत दास्याच्या सुखामधून हे जे होणारं गर्भवासाधिक दुःख आहे हे त्याच्यातून वजा होतं. मोठ्या सुखातून छोटं दुःख वजा होत असतं. कधी पण पहा, एक मनुष्य झोपलेला होता आणि झोपलेला असताना चोर घरामध्ये शिरला. रात्रीची वेळ आहे, हा गाढ झोपलेला चोर घरामध्ये शिरला. हळूच कपाट उघडलं. कपाट उघडल्यानंतर त्याने बरोबर मधलं कपाटल्यातले मधला उघडला आणि त्याच्यातून ते पैसे काढले. पैसे मोजले, 10,000 निघाले. 10,000 निघाल्यानंतर चोरला वाईट वाटलं, एवढ्या लांबून आलोय, टोल नाके लागले, अमकं झालं तमकं झालं, आणि 10,000 निघाले. कोणाला वाटलं? चोराला वाटलं. चोराला वाटलं 10,000 रुपये जास्त असायला पाहिजे. त्याने मोजले, बजाव जे असेल ते आता काय करायचं म्हटलं. मग तसाच तो 10,000 घेऊन बाहेर पडतोय, तेवढ्यात मालक उठला. चोर 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 म्हणून मोठ्याने किंकाळात उठल्यानंतर चोराची घाबरगुंडी झाली आणि चोराने त्या कंपाऊंडवरून उडी मारत असताना चोर अगोदर एका घरी चोरी करून आणला होता. तिथं त्याने लाखभर रुपयाची चोरी केली होती. त्या घाई गडबडीमध्ये ते लाख रुपयाचं पाकिट खाली पडलं आणि उडी टाकून तो पळून गेला. आणि काय पडलंय म्हणून तो मनुष्य घरमालक उठून पाहतो तर लाख रुपये तिथे त्याने मोजले. मोजल्यानंतर त्याला खूप आनंद वाटला. आता तो सकाळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला जाईल का? पोलीस स्टेशनमध्ये नाही गेला, तो ज्ञानोबारांच्या मंदिरामध्ये गेला. ज्ञानोबारांना म्हटला, ज्ञानोबाराय दर गुरुवारी मी नारळ फोडील, पण दररोज अशी चोरी माझ्या घरी घडू द्या. म्हणजे मोठ्या सुखातून हे छोटं सुख जे असतं हे वजा होत असतं. तसं भगवान परमात्म्याचं जे दास्य आहे हे दास्य सर्व दुःखावर औषध आहे, सर्व प्रकारच्या दुःखावर औषध आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये भक्त प्रल्हादजी भगवान नृसिंहांची स्तुती करत असताना त्या ठिकाणी म्हणतायत, देवा मी या संसारामध्ये फिरत असताना अनेक योनीमध्ये मला प्रिय लोकांच्या वियोगाचं दुःख झालं, अप्रिय लोकांच्या संयोगाचं दुःख झालं. या दुःखाने मी होरपळत राहिलो, पण हे याच्यावर काही उपाय करावा म्हणून मी काही उपाय केला, तोही दुःखाचाच झाला. म्हणून मला आता काहीतरी उपाय सांगा आणि तुमचा दास्य योगच मला तुम्ही प्राप्त करून द्या. हा दास्य योगच या सर्व प्रकारच्या दुःखावर उपाय आहे. यस्मात प्रिया प्रिय वियोग संयोग जन्म शोकाग्निना सकल योनिषु दह्यमान दुःखौषधम तदपि दुःखम. ज्ञानोबराय जसं बोलतात ना, येतं एक जो कीजे तरणोपाव तो आपाव होय ते ऐक. जो तरण्यासाठी उपाय केला जातो तो आपायच होतो. तसं भक्त प्रल्हादजी म्हणतायत, या दुःखावर काही औषध म्हणून मी दुसरं शोधावं. ते जे काही शोधलेलं आहे ते दुःखरूपच आहे. दुःखौषधम तदपि दुःखम.
तत धियाहम भूमन भ्रमामी वदमे तव दास्ययोग. म्हणून मला आता तुझा तू दास्ययोग सांग की हा दास्ययोग या सगळ्या प्रकारच्या दुःखावर औषध आहे. मग भगवान परमात्म्याचा दास्ययोग जर अशा पद्धतीने जीवनामधील सर्व प्रकारची अनिष्टाची निवृत्ती करून इष्टाची प्राप्ती करून देणार असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती करून देत असेल, तर मग भगवान परमात्माचं दास्य कुणाला नकोय. विठ्ठल 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 कुंडली कवरदाई भगवान परमात्म्याचं जे दास्य आहे हे कोणालाही प्राप्त होत नाही. जे दैववान आहेत त्यांनाच भगवान परमात्म्याचं दास्य प्राप्त होतं. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही भाग्यवान आहोत, दैववान आहोत, भगवान परमात्म्याचे दास आहोत. धन्य आम्ही जन्मालो लो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. भगवान परमात्म्याचं दास्य हे भाग्याचं लक्षण आहे. भगवान परमात्म्याचं दास्य हे दैवाचं लक्षण आहे. म्हणून तुकोबराय भगवान परमात्म्याच्या दास्याची मागणी करतायत. एवढंच नाही, नारद पुराणामध्ये एक वचन असं आलेलं आहे की जे भगवान परमात्म्याच्या दास्याची अपेक्षा करतात, काया वाचा मनाने जे भगवान परमात्म्याचा मी दास आहे अशा पद्धतीची अपेक्षा करतायत, तर ते सर्व अवस्थांमध्ये जीवनमुक्त आहेत. इहा यस्य हरे दास्ये कर्मणा मनसा गिरा निखिलासु अपि अवस्थासु जीवनमुक्त स उच्यते. सर्व प्रकारच्या कार्यामध्ये तो व्यापून जरी असला तरी काया वाचा मनाने भगवान परमात्म्याचा मी दास आहे अशी ज्याची भावना आहे तो जीवनमुक्त आहे. मग एवढं जीवनमुक्तीचं फळ जर मिळत असेल भगवान परमात्म्याच्या दास्यामध्ये, मग तो बरं का दास्यत्वाची मागणी करणार आहे. हे जे व्यवहारातलं दास्यत्व आहे ना, हे दास्यत्व कायम दासच ठेवणार आहे. व्यवहारामध्ये जी माणसं ज्यांची दास असतात ती कधीच मालक होत नाहीत. आणि ते मालक देखील पुरेपूर काळजी घेतात हे कसे दास राहतील. व्यवहारामध्ये असंच राहतं महाराज, पण परमार्थामध्ये असं नाही. परमार्थामध्ये असं नाही. भगवान परमात्मा भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी मारुतीरायांना बोलतात, अरे मारुती तुझे माझ्यावर किती उपकार आहेत. असा कुणीतरी एखादा मालक म्हणतो का? कुणी म्हणत नाही व्यवहारामध्ये महाराज. पण भगवान परमात्मा म्हणतो तुझे माझ्यावर एवढे उपकार आहेत, त्या उपकारातून उत्तीर्ण व्हायचं म्हटलं, एक एक प्राण एका उपकारासाठी द्यायचं म्हटलं तर माझ्याकडे 5च प्राण आहेत. बाकीच्या उपकारांसाठी द्यायला माझ्याकडे काहीच नाही. एकैकस्य उपकाराय प्राणांदास्यामि ते कपे शेषस्य इह उपकाराय भवाम ऋणिनो वयम. त्याच्यासाठी मी ऋणीच आहे. हा जो भगवान परमात्म्याच्या पारमार्थिक जीवनातील दास्यत्वाचा जी काही प्रकारची सेवा आहे की भगवान परमात्म्याचं दास्य आहे, हे दास्य भगवान परमात्मा कायम राहू देत नाही. उलट आश्चर्याचा भाग असा आहे महाराज, भगवान परमात्मा आपल्या दासांचा दास होतो. दास्य करी दासाचे उणे नसाये तयाचे उणे नसाये तयाचे. दास्य करी दासाचे उणे नसाये तयाचे उणे नसाये तयाचे. आवाडीले खाईचे भान टाकोनी आधावे वाडीले खाईचे भान टाकोनी
सागर विटे उभा कटीकर विटे उभा कटीकर ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटीकर विटे उभा कटीकर. खरं म्हणजे भगवान परमात्म्याचं दास्य हे दास्यच नाही, फार मोठ्या सुखाचा लाभ आहे. स्वतः भगवान परमात्मा दासाचं दास्य स्वीकारतात. राखीदार वंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा दास सेवकांचा होय साच्या अंकित. असं कुठं घडतं का? म्हणून व्यवहारातलं दास्यत्व या ठिकाणी सांगितलं नाही. व्यवहारातलं दास्यत्व हे दुःखाचे डोंगर भाग पाडणार आहे, भोगायला लावणार आहे. कार्य दास होसी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया, अशा पद्धतीचं हे सांसारिक दास्य आहे. म्हणून पारमार्थिक दास्याची संत महात्म्यांनी नेहमी अपेक्षा केली आहे. संत महात्म्यांची अपेक्षा केली दास्यत्वाची, भगवान परमात्म्याच्या दास्यत्वाची अपेक्षा केली. आणि हे जे दास्य आहे हे एका जन्मापुरतं मर्यादित नको, कारण एका जन्मामध्ये प्राप्त झालं तर आमची तृप्तीच होत नाही. जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला, जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी, करुणी विठ्ठला दास ठेवी. जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला, जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी, करुणी विठ्ठला दास ठेवी. जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. किंवा जन्मांतरी तैसी मज देई देवा, जेणे चरण सेवा घडे तुझी, ज्यामुळे तुझी चरण सेवा घडेल. असे मला अनेक जन्म प्राप्त झाले तरी मला त्याचं काहीही हरकत नाही, कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, गर्भवासाचं दुःख नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अशा पद्धतीची मागणी करतायत. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. आणि मग त्या दास्यत्वाचं काय स्वरूप आहे, दास्यत्व कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पार पाडणार, जगद्गुरु तुकोबाराय त्याच्यासाठी मागणी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये करा. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा